पुण्यामध्ये झालेल्या अपघातावर स्वतः राज्याचे गृहमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे। ते थेट आज पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले आणि या संपूर्ण प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतला, माहिती घेतली। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार, काँग्रेसचे आमदार खरं तर रवींद्र दंगेकर आहेत, ज्यांनी आंदोलन देखील केलं होतं याच सगळ्या विषयावर। तुम्ही आज कसं पाहता? स्वतः गृहमंत्री येतात, पूर्ण बघतात, फॉलोअप घेतात, आतापर्यंत जी कारवाई झाली आहे, अटक देखील झालेली आहे अग्रवालांना। ह्या गोष्टीला 3 दिवस होतात। आज कालचा दिवस गेला, परवाची रात्र गेली आणि ज्यावेळेला पुणेकर रस्त्यावर उतरतात त्यावेळेला गृहमंत्र्याला सुद्धा पुणे शहरात यावं लागतं। ज्या पद्धतीनं पोलिसांनी हा तपास केला ह्याच्यामध्ये संशयाची सुई ही पोलीस अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली। ज्या पद्धतीनं पिझ्झा पार्टी आणि रेड कार्पेट टाकून त्या मुलाला जामीन केला, हे पोलिसांचं अपयश आहे। आज पब संस्कृती ज्या पद्धतीने पुण्यामध्ये वाढत चालली, मी वर्ष झालं विधानसभेचा आमदार म्हणून, पुणेकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं पब संस्कृती बोलतो, त्यावेळेला ह्या प्रशासनाला, ह्या गृह खात्याला कधी जाग आली नाही। काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मुलानं 1-2 इंजिनियर त्यांचं घर उद्ध्वस्त केलं, त्यांना चिरडून मारलं आणि त्यावेळेलासुद्धा हाही बिल्डर लॉबीचा अग्रवाल नावाचा माणूस ह्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा विकत घेतली आणि आपल्या मुलाला घरी घेऊन झाला। आणि ह्यानंतर पुणे शहरामध्ये अनेक संस्था आणि आम्ही रस्त्यावर आल्यानंतर गृहमंत्र्यांना ह्या पुणे शहरात यावं लागलं आणि त्यांना त्यांचं उत्तर द्यायची वेळ आली। पण माझं म्हणणं वेगळंच आहे की ह्या तपास यंत्रणेमध्ये जे पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, करोडो रुपयाची डिलिंग परवा रात्री पोलीस स्टेशनमध्ये आली। मग ACP असेल, DCP असेल, ह्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये हात आहे आणि हा जर भ्रष्टाचाराचा हात आहे तर गृह खात्याचे गृहमंत्री जर पुण्यात आले असेल आणि जर त्यांना पुणेकरांना प्रामाणिक न्याय द्यायचा असेल तर पहिली पब संस्कृती थांबवली पाहिजे आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आज सुद्धा गृहमंत्री या ठिकाणी आले, त्यांनी संपूर्ण केसचा आढावा देखील घेतलेला आहे। आतापर्यंत पोलिसांनी जे पावलं उचलली पाहिजे होती अर्थात त्यांनी उचललेली आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे। आणि अटक देखील केलेली आहे। जो पळून गेलेला होता अग्रवाल, त्याला देखील छत्रपती संभाजीनगरमधून अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि उद्या त्यांना कोर्टात देखील हजर केले जाणार आहे। हा पळून गेला नव्हता, हा पोलिसांना सांगूनच गेला होता, पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता। त्याचे मोबाईल तुम्ही चेक करा, ह्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेमधले काही लोक त्याच्या बरोबर होते आणि त्याच्यामुळं हा सगळा जे मी म्हणलो ना, हा नुसता फास राहणार आहे, पुणेकरांना न्याय मिळणार नाही। बिल्डर लॉबींचं राज्य आहे आणि ही बिल्डर लोक भारतीय जनता पार्टीने पोचलेले बिल्डर आहेत, त्यामुळे ह्याला शेवटी गृह खाते यांना मदत करते ना असं मला मनापासून वाटतं। पुणेकरांना न्याय मिळणार नाही खऱ्या अर्थानं। ही पब संस्कृती जर नाही थांबली पुण्यात तर खऱ्या अर्थानं पोलीस काम करतात आणि जर चालू राहिली तर पोलीस खातं काम करत नाही। आज गृहमंत्री स्वतः या ठिकाणी आले, देवेंद्र फडणवीस, त्यांच्याकडून आता काय अपेक्षा, त्यांच्याकडून कारवाईची काय मागणी कराल गृहमंत्री म्हणून? ह्याच्यामध्ये पहिले तर पोलीस खात्यातील काही लोकांना कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांना गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तपास झाला पाहिजे। ह्यांच्याकडे प्रचंड यंत्रणा मोठी, ह्यांच्याकडे ज्या पद्धतीनं पैसे वसुलीचा पुणे शहरामध्ये अनेक अधिकारी ज्या पद्धतीने पैसे वसुली करतात पबमध्ये, आणि कालच्या प्रकरणामध्ये पैसे घेतल्यामुळंच हा एवढा लाल कार्पेट आणि पिझ्झा पार्टी करून त्या मुलाला सोडलेला। त्यामुळे ही पोलीस खात्याने घेतलेले पैसे ह्याचा तपास झाला पाहिजे, ज्यांच्या मार्फत मिळले पाहिजे त्यांचा तपास झाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ताबडतोब निलंबित करून ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पुणेकरांना न्याय मिळायचा असेल आणि देवेंद्र फडणवीसांना खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये सखोल चौकशी करायची असेल तर ह्यांना पहिले निलंबित केलं पाहिजे। या संपूर्ण चौकशीमध्ये बरेच लूपहोल्स आहेत, किंबहुना पोलिसांनी यामध्ये गडबड केलेली आहे असे आरोप रवींद्र दंगेकरांनी केलेले आहेत। गृहमंत्र्यांना जर खरंच यामध्ये बघायचं असेल तर त्यांनी पुण्यातील जी पब संस्कृती आहे, जे पब सुरू आहेत अर्थात ती पूर्णपणे बंद केली पाहिजे। जर अशा पद्धतीने पुणे शहरातील युवकांना वाचवायचं असेल, किंबहुना पोलिसांवर देखील या संपूर्ण घटनेमध्ये कारवाई होणं अपेक्षित आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।